सुप्रभात मंडळी, मी स्वागत करतो तुमच्या सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आम्ही आता जोमसोम मध्ये आणि आता चाललोय मुक्तीनाथ मंदिरला. एवढी आहे. मी आता चाललोय सकाळी सकाळी मुक्तीनाथला आणि आमची कालची गाडी आली घेऊन जायला. इथे मुक्तीनाथला वरती जाण्यासाठी इथे चेकपोस्ट आहे. तर तिथे आपण काल सकाळी आपण परमिट काढलं होतं, त्याच्यावरती एक स्टॅम्प घेतलेला आणि आता दुसरा स्टॅम्प तिथे मारला आणि आता आपण वरती जाणार आहे मंदिराच्या इकडे. तर आम्ही बसलो. फुल पॅक केलं. तर आम्ही आता इथे गाडी थांबली आणि मागे बघू शकता पूर्ण बर्फाचे डोंगर आहे. तर आता आम्ही चाललोय मुक्तीनाथ मंदिराच्या इथे. छान थंडी आहे. आता पुढे ट्रेकिंग करत जायचं आपल्याला मंदिराच्या इकडे. बघू शकता काय काय बाईकने पण आले आणि हा व्ह्यू. कुठे पेट्रोल आहे बघू शकता तुम्ही घोडे. हाँ नॉर्मल है. फायनली पोचलोय मी आणि पुढचा फ्लॅग न्यावरचा गेट. जय मुक्तीनाथ. थंडी एवढी आहे ना काय सांगू शकत नाही. मायनस मध्ये टेम्परेचर बोललेलं पण होत ना. वरचा गेट आणि अजून खाली आहेत. इस्लाम आता पोचू मुक्तीनाथच्या मंदिराच्या इथे आणि इथे तुम्हाला पाण्याचा आवाज ऐकू येत असेल. बघू शकता घंटा आणलेले भरपूर झाले. भरपूर झाला. बघू शकता तिथे बर्फ.
हाय टुडे फिटनेस गेलेलो. फायनली आम्ही मुक्तीनाथच्या मंदिराजवळ आलेलो. आणि हे मंदिर आणि हेच आणि ही समोर आहेत 2 कुंड. हे मंदिर ही एक शाट बाहेर होता बघू शकता तुम्ही. आणि हा पूर्ण बर्फ झालाय. आणि हे समोर आहे मंदिर. हे थंड आहे पाणी. पाणी थंड आहे बहुत. तर आता तुम्ही बघितलात ते 108 गायमुख आहेत. त्या गायमुखातून पाणी येतं. तिथे आपल्याला आंघोळ करावी लागते. पाणी एकदम बर्फाचं पाणी. तर आम्ही तिघांनी पण केली आंघोळ. मग जेव्हा आंघोळ करून बाहेर आलो तेव्हा पाय फ्रीज झाले. पण एकदा आंघोळ करून तिथे बघू शकतो शेकोटी लावली आहे. मग ती जरा शेकोटी घेतली आणि आतमध्ये दर्शन केलं मुक्तीनाथचं. हे मंदिर बघू शकता तुम्ही. आणि बाकीचे तिथे 2 जण फोन घेत आहेत. आणि हे मंदिर आहे. आतमध्ये शूट अलाउड नाही. आणि हा तुम्ही नजारा बघू शकता. तिथे पूर्ण बर्फाचे डोंगर आहे. आता बर्फ किती जास्त आहे बर्फ. आणि हे 2 कुंड आहेत. हे 108 गायमुखातील पाणी या 2 कुंडांमध्ये जातं. मधून कोकराला जातो. आणि या बाजूला बघता हा एअरपोर्ट आहे मस्त आमच्या. आणि इथे छोटी विमान उडतात, मोठी विमानं नाही उडत. डोंगर असल्यामुळे आजूबाजूला बघायला आणि हे दिसतंय तुम्हाला. आणि इथे वरती डोंगर. आता भेटू आपण पोखरामध्ये. मार्केटमध्ये पब कॅफे आणि वाईन शॉप जास्त आहे तिकडे पोखरामध्ये. हॉटेल पण आहे जास्त. जरा घेऊन आलो कॉन्फिडन्स. मी ना पंचायत आहे. आणि इकडच्या फेमस आहे थकाली डिश. हे बघू शकता इथे कोका कोलाने ऍडव्हर्टाईज केलंय. चित्र चांगलंय. आणि पोखरा महोत्सव रेस्टॉरंट आहे तिथे बघू शकता. लोकल नॉनव्हेज आयटम जास्त. आम्ही आता उभे आहे. हे मैदान आहे आणि त्याच्या पुढे फेवा लेक आहे. मग त्या लेक मध्ये कायाकिंग आणि होते. आणि हे बघू शकता तुम्ही नाईटचं सीन. हे पूर्ण रोडला अम्ब्रेला लावलेले. आणि
आणि या मैदानामध्ये बघू शकता तुम्ही शेकोट्या केल्या आहेत आणि काय नाही काय विकायला ठेवले, छोटे छोटे स्टॉल आहेत म्हणजे. आणि तिथे कोणतरी गाणं बोलतंय. हे तिथे बघू शकता समोर नेपाळीमध्ये गाणं बोलतंय. हे बघू शकता तुम्ही समोर लेक का लेक याच्यामध्ये लाईव्ह म्युझिक चालू आहे या कॅफे मध्ये लेकच्या बाजूला. बघू. या समोर आहे लेक. आता आलो एका रेस्टॉरंट मध्ये डोनाट पूजागर आणि आमच्या बजेट मध्ये मिळालं. म्हणजे मागवलं एक व्हेज चाऊमिन, चिकन चाऊमिन आणि व्हेज फ्राईड राईस. हे नेपाळी प्राइस आहे. इथे 270 रुपये होतात इंडियन मध्ये. आता बघू आलं कसं टेस्ट लागते सांगतो तुम्हाला. आता आला इथे व्हेज फ्राईड राईस, आला व्हेज चाऊमिन. आम्ही टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसा. रेस्टॉरंट आहे आणि बजेटवाल्या रेस्टॉरंट मधून बाहेर पडलो आता. तर आमचे इंडियन 270 रुपये झाले. फ्राईड राईस फोडणीच्या भाजीसारखा वाटला आणि नूडल्स रुपये होते. आमचा बजेट तो लिमिटेड होता त्यामुळे बजेटमध्ये मिळालं तर आम्ही जेवलो रात्रीचं. आता राऊंड मारून होतात वाटतं का. आणि आता इथे वाजले 10:30 झाले तरी पब्लिक आहे पूर्ण. आम्ही आता इथे घेतली रूम. तर सेकंड फ्लोअरला आम्ही रूम घेतले.